Hello friends, welcome to the new blog. So today we are going to mall and मग आम्ही मस्त असं आवरलो आणि पनवेल स्टेशनवरून डायरेक्ट सीवूडला उतरलो स्टेशनला. आणि हा जो मॉल आहे तो अंडरग्राऊंड मॉल आहे, त्यामुळे सीवूड स्टेशन पासून खाली गेला की हा मॉल आपल्याला इझी वॉकिंगला आहे. सो राघवला थोडं फेरफटका मारायचा होता म्हणून आम्ही घेऊन गेलो. आणि असंच रीलमध्ये समजलं की सीवूड मॉलमध्ये बर्ड्सचं जंगल थीम किंवा असं ॲनिमल्स वगैरे केलेले आहेत हे दाखवण्यासाठी आम्ही गेलो. तर एंट्रीला असं टेक्स्चर होतं. त्यानंतर आत आम्ही एंट्री केली तर द जंगल टेल्स म्हणून असं एक मोठं एक्झिबिशन ॲनिमल्सचं केलं होतं. तर ह्याची प्राईज होती 750 रुपये पर पर्सन. तर त्यानंतर परत त्यांनी काहीतरी डिस्काउंट करून 550 समथिंग केली होती, पण ती आम्हाला वर्थ इट नाही वाटली म्हणून आम्ही तिकीट नाही घेतलं. त्यानंतर एक्सलेटरवरून आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो. राघवला एक्सलेटर खूप आवडतात आणि तो खूप सतावतो पण, कारण त्याला तेच करायचं असतं, एक्सलेटरवरून वरती जायचं, एक्सलेटरवरून खाली यायचं. तर वरून ॲनिमल्स दिसत होते, त्यांचे मूव्स वगैरे पण समजत होते, त्यामुळे आम्ही वरून राघवला असे ॲनिमल्स दाखवले. तर खूप छान सुंदर दिवाळीनिमित्त डेकोरेशन केलं होतं मॉलचं. खूप पण गर्दी पण होती छान. आणि हे असे भरपूर सारे झेब्रा, अस्वल, देन एलिफंट, लायन, टायगर, हॉर्स असे ॲनिमल्स त्यांनी केले होते. त्यांचे मूव्ज होत होते आणि त्यांचा बॅकग्राऊंड साऊंड अशा पद्धतीने त्यांनी द जंगल टेल्स असं एक्झिबिशन खास दिवाळीसाठी सीवूड मॉलमध्ये केलं होतं. तर जे छोटे वगैरे मुलांना एन्जॉय करण्यासाठी त्यांची दिवाळीचं त्यांच्याकडे होतं. त्यानंतर राघवला आम्ही ही मोठी ट्रेन आमची मागच्या वेळेस राईड झाली होती, म्हटलं ह्यामध्ये हा बसतो का बघू म्हणून आम्ही त्याला बाय, आय थिंक हा युनिकॉर्न असावा. तर तुम्हाला या जर त्याचा बर्डचा किंवा हे काय आहे तर माहिती असेल तर प्लीज मला कॅप्शन काय आहे. तर राघवने छान 2-3 राऊंड एन्जॉय केले. पहिला वाटलं की तो दादांसोबत एकटा कम्फर्टेबल होईल की नाही, रडेल वगैरे की काय, म्हणून आम्ही त्याच्या मागे मागे मी धावत होते. तर त्याने छान ती राईड एन्जॉय केली, त्याला खूप मजा वाटत होती. तर असंच आम्ही त्याला फेरफटका मारायसाठी जस्ट दिवाळीनिमित्त मॉलला घेऊन आलो होतो. तर राघवने ही छान राईड अशी एन्जॉय केली. खूप गर्दी होती. त्यानंतर इथे त्याला रडायचं होतं, कारण की त्याला एस्केलेटरवरच जायचं होतं तो तरी आम्ही एकदा दोनदा अशी त्याला फेरी मारून आणली, पण तो जेव्हा दिसेल एस्केलेटर तर तो गप्पच बसत नव्हता, त्याला तेच करायचं होतं. म्हणून मी त्याला असे स्क्रीन दाखव, थोडंसं एन्जॉय कर, त्याचं लक्ष वेधण्यासाठी करत होते. त्यानंतर आम्ही इथे टीम हॉर्टन्सला मस्तपैकी एक डिश ट्राय केली. तर इथे पेस्ट्रीज, कुकीज, त्यानंतर समथिंग भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या. तर मी चीज केक ट्राय केला नव्हता, मिस्टरांनी केला होता, पण म्हणलं चीज केक ट्राय करू. तर राघवला असंच हॅपी बर्थडे थोडं आवडतं त्याला, म्हणून मी आपला हॅपी बर्थडे वगैरे असं सांगत सांगत त्याला करत होते. राघवने खूप छान एन्जॉय केला. तर चीज केक मला ओके वाटला, पण छान आहे, समथिंग न्यू काहीतरी. तर परत त्याला एक्साइटमेंटचा त्यानं हट्ट केला म्हणून इकडून वरून त्याला नेलं आणि त्याच्या बाबांनी परत त्याला खाली आणलं. तर असं एकदा दोनदा केलं, पण शेवटी आम्हाला घरी जायचं होतं म्हणून आम्ही त्याला कसं बसं तिथून बाहेर निघालो आणि मग आम्ही घरी आलो. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय. अशाच नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.